स्वागत आहे आपले माझ्या चॅनलमध्ये टेक विद्या बाय मनीषा। सध्या आपण क्वेश्चन बँक ज्या महाराष्ट्र बोर्डने रिलीज केलेले आहेत फॉर 10th यांचे सोल्युशन बघत आहोत। आज आपण सायन्स 2 याचे सोल्युशन बघणार आहे। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुमच्या एखाद्या मित्राला सुद्धा याची मदत होईल। विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास आपला झालेलाच आहे, फक्त आपल्याला तर रिव्हिजन करायची आहे। म्हणून ह्या ज्या ट्रू फॉल्स आहे या समजून न घेता आपण डायरेक्ट ट्रू आणि फॉल्स हेच बघणार आहोत, कारण आपल्याला आता वेळ फार कमी आहे, अदर सब्जेक्ट्सची पण तयारी करायची आहे। तर आपण हा क्वेश्चन नंबर 1B 5th राईट वेदर ट्रू ऑर फॉल्स हा आपण सुरू करू। डिकेइंग प्रोसेस ऑफ C14 ऑकर्स कंटिन्युअसली इन डेड ऑर्गॅनिझम्स ओनली, दॅट इज ट्रू। Then prokaryotic cells divide through mitosis or meiosis, this is false। Pollen tube reaches the embryo via style, ये true है। Sometimes twins are genetically different, true। Pollen grains from another are transferred on the stigma, true। Environment is broad concept, true। The power produced from solar cells is DC, this is also true। Electrical energy is generated, वो अपने आप तैयार नहीं होती, वो जनरेट की जाती है, this is also true। While producing hydroelectrical energy there is no pollution, हे पण बरोबर आहे। In a windmill the rotating blades drive the turbine and turbine in turns drive the generator to generate electricity, हे सुद्धा ट्रू आहे। In nuclear power plant the chain reaction cannot be controlled, false। The disposal of nuclear waste safely in a big challenge before scientists, हे सेंटेन्स ट्रू आहे, कारण न्यूक्लिअर वेस्टचं डिस्पोजल हे मोठं चॅलेंज आहे सायंटिस्ट समोर। Efficiency of power generation plant based on the energy of natural gas is higher than the power generation plant based on the coal, this is false। In a hydroelectric power plant the potential energy in water stored in a dam is converted into kinetic energy, this is also true। हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर प्लांट म्हणजेच वॉटरशी रिलेटेड जो पॉवर प्लांट आहे त्यामध्ये पोटेन्शियल एनर्जी, जे थांबलेलं वॉटर असतं डॅममध्ये, ती पोटेन्शियल एनर्जी स्टोअर्ड आहे आणि ती ज्यावेळेस प्लांटमध्ये वापरल्या जाते त्यावेळेस ते कायनेटिक एनर्जीमध्ये कन्वर्ट होते। म्हणून हे सेंटेन्स जे आहे 14 नंबरचं हे ट्रू आहे। 15 इन अ न्यूक्लियर पॉवर प्लांट टर्बाइन्स वर्किंग ऑन सोलर पॅनल्स आर यूज, दिस इज false। The potential difference available from a solar cell depends on its area, this is also false। Potential difference सोलर सेलमधला पोटेन्शियल डिफरन्स जो आहे तो त्याच्या एरियावर डिपेंड नसतो, दिस इज फॉल्स। टेंटॅकल्स आर यूज फॉर कॅप्चरिंग द प्रे, दिस इज ट्रू। भक्ष्य पकडण्यासाठी टेंटॅकल्स यूज होतात। पेट्रोमायझोन इज ॲन एंडोपॅरासाइट, दिस इज फॉल्स। पेट्रोमायझोन जो आहे हा एक्टोपॅरासाइट आहे। लोकोमोशन ऑफ स्टारफिश टेक्स प्लेस थ्रू सुडोपोडिया, दिस इज ऑल्सो फॉल्स। सुडोपोडिया हा अमिबामध्ये असतो। क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमल्स मेक्स इट इझी टू स्टडी वास्ट व्हेरायटी ऑफ ॲनिमल्स, दिस इज ट्रू। शेल्फ लाईफ ऑफ योगर्ट कॅन बी इन्क्रीज बाय पाश्चरायझेशन, दिस इज ऑल्सो ट्रू। Vinegar is produced to bring sweetness in food products, this is false because vinegar is sour in taste, ते आंबट असतं त्यामुळे याने स्वीटनेस येत नाही, दिस इज फॉल्स। नंतर 23 नंबर मिथेन गॅस इज प्रोड्यूस्ड बाय मायक्रोबियल ऑक्सिडेशन ऑफ इंडस्ट्रियल वेस्ट, दिस इज ट्रू। स्पाइनोसैड इज अ बायोपेस्टिसाइड, दिस इज ऑल्सो ट्रू। Sulfuric acid is a source of energy for some species of bacteria like acidophyllum, this is true। Microbes have natural ability of decomposing the man-made chemicals, this is also true। 27
Antibiotics cannot be obtained from a variety of bacteria and fungi. This is false because antibiotics जे आहे ते बॅक्टेरिया आणि फंजायपासून मिळतात. नॉन जेनेटिक टेक्नॉलॉजी इन्व्हॉल्व्स म्युटेशन्स इन सेल जीन्स. This is false. Earlier insulin was being collected from the pancreas of horses. सुरुवातीच्या काळामध्ये इन्सुलिन जे आहे ते हॉर्सेसच्या पॅनक्रियाजमधून मिळवलं जायचं. दिस इज ट्रू. देन व्हेरियस इसेन्शियल एलिमेंट्स लाईक सोडियम, phosphorus, potassium are available to crop by earthworm and fungi. This is also true. We don't have any tradition of curing disease with the help of natural sources. This is false. आपल्याकडे एखादा जर डिसीज झाला तर तो नॅचरल सोर्सेसने क्युअर करण्याची ट्रॅडिशन नाही, परंपरा नाही असं इथे म्हटलेलं आहे. पण हे फॉल्स आहे. आपलं जे वनस्पतीशास्त्र आहे ते एवढं मेडिसिनल प्लांटनी भरलेलं आहे की आपण ते डिसीज क्युअर करू शकतो नॅचरल रिसोर्सेसने. Then 32 number, malaria is caused due to genetic disorder taking place in liver cells. This is false. Malaria हा मॉस्किटोमुळे होतो. Then 33, Pseudomonas bacteria can separate the hydrocarbon and oil pollutants from soil and water. This is true. A gene isolated from Bacterium bacillus thuringiensis is a gene isolated from the Bacterium bacillus thuringiensis and is integrated with the genome of cotton. This is true. 35 number, high class varieties of crops have been developed through the techniques of organ transplantation. This is false. Organ transplantation is totally different concept. Then 36, genetically modified crops have low resistance for diseases. False. Vaccines produced with the help of biotechnology do not remain active for a long duration. This is false. Children who watch cartoon films may imitate the characters of those films. True. जे मुलं नेहमी कार्टून फिल्म पाहतात त्यांच्यामध्ये त्याच्या कॅरेक्टरचा काहीतरी इम्प्लिमेंटेशन तसं वागण्याचा ते प्रयत्न करतात. दिस इज ट्रू. देन 39, टोबॅको चिविंग डज नॉट कॉज अ कार्सिनोजेनिक इफेक्ट ऑन माउथ अँड लंग्स. दिस इज फॉल्स बिकॉज chewing tobacco is injurious to health and it may lead to cancer. Carcinogenic means cancer producing effect. And last is stress increase due to more laughing. This is also false because laughing मुळे स्ट्रेस रिलीज होतो, इन्क्रीज होत नाही. नेक्स्ट क्वेश्चनकडे वळूया अगदी वेळ न घालवता. क्वेश्चन नंबर 1 बी, 6th, मॅच द फॉलोइंग. Column A and column B. Morphological evidences, shape and venation of leaf. Here venation of leaf is given. Second number, paleontological evidences, tailbone or wisdom teeth. हे एक जे आहे आपल्याला कन्फ्यूज करण्यासाठी जास्तीचं ऑप्शन इथे दिलेलं आहे. देन सेकंड, कॉलम ए, कॉलम बी, पोल्युटिंग एनर्जी, that is thermal energy, and eco-friendly energy, that is wind energy. Then third, sunlight, environment, friendly energy and natural gas, fossil fuel. Fourth, aspartame. Aspartame is sweetener, fermentation, anaerobic respiration, niacin, microbial restrictor and essence, that is vanillin. एसेन्स सर्वांना माहिती आहे, आपण फूडमध्ये वापरतो. देन 7th, बेकर्स ईस्ट. बेकर्स ईस्ट इज यूज इन ब्रेड. sauerkraut, that is name of probiotic. Then ligases, this is enzyme, so here it matches with microbial enzyme. And penicillin is antibiotic, everybody knows it. Then living organism and substance that absorbs, Pseudomonas. Substance that absorbs is hydrocarbon and
teres vitata, that is arsenic. C. Number 9, living organism and substance that absorb Indian mustard, selenium and Deinococcus radiodurans, that is radiations. 1B. In this 7th, define. इथे आपल्याला डेफिनेशन विचारलेले आहेत, एवढ्या दिलेल्या आहेत आणि या डेफिनेशन आपल्याला लिहायच्या आहेत. तर आपण ह्या फक्त वाचून घेऊ म्हणजे आपला तेवढा वेळ जाणार नाही. और यू कॅन टेक स्क्रीनशॉट ऑफ दिस डेफिनेशन्स. थोडा सिक्वेन्स जो आहे तो मागे पुढे झालेला आहे शेवटच्या 2-4 डेफिनेशन्सचा. बाकी सिरियली आपण डेफिनेशन रीड करू. टोटल 19 definitions are given here. Translation: the process of bringing tRNA possessing anticodon that is completely to a codon on mRNA for the second is translocation. यानंतर म्युटेशन आणि ही पहिल्या 2 या फर्स्ट चॅप्टरमधील आहेत. देन फ्रॅगमेंटेशन अँड व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन या ज्या डेफिनेशन आहेत या लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम या चॅप्टरमधल्या आहेत. डेफिनेशन्समध्ये आपल्या मनाने काहीही चेंज करू नका. जशी टेक्स्टबुकमध्ये दिलेली आहे तशीच डेफिनेशन तुम्ही पेपरमध्ये लिहा. देन रिजनरेशन, the sexual reproduction in planaria in which the body is broken up into 2 parts and resulting which part generates remaining part of the body. This is called regeneration. Then inflorescence, the complete flower head of a plant including stem, stalks, bracts and flower. फ्लावरचे जे कंप्लीट पार्ट असतात त्याचे इन्क्लुडिंग स्टेम, स्टॉक, ब्रॅड्स अँड फ्लावर्स, त्याला इन्फ्लोरेसन्स म्हणतात. Then electromagnetic induction, the process of generating an electromotive force by moving a conductor through magnetic field. This is called electromagnetic induction. डेफिनेशन जी आहे ती पुस्तकातली जशीच्या तशी आपण लिहायला हवी, तेच एक्सपेक्टेड असतं. न्यूक्लिअर फिशन the reaction or a radioactive decay process in which nucleus of an atom splits into smaller parts or lighter nuclei is called nuclear fission. Then vaccine, the antigen containing material given to a person or animal to acquire either permanent or temporary immunity against specific pathogen or disease is called vaccine. Then biotechnology, अशी एक टेक्नॉलॉजी आहे that brings about artificial genetic changes and hybridization in organisms for human welfare is called biotechnology. Social health, ability of a person to establish the positive relationship with other person and developing a strong personality is called social health. Then first aid, an immediate help given to a sick or injured person until full medical treatment is available is called first aid. म्हणजेच दवाखान्यात नेण्यापूर्वी जी मदत मिळते त्याला फर्स्ट एड आपण म्हणतो. Cloning, production of replica of any cell or organ or entire organisms is called cloning.